नमस्कार मंडळी. आज आहे रविवार. रविवार म्हणजे खाण्याचा वार. तर आज मी बनवते आहे मुशीचं कालवण आणि मुशी फ्राय. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. त्यासाठी मी एक घेतले उभा चिरलेला टोमॅटो, मुशीचे तुकडे काट्यासहित आणि बोनलेस, घरगुती लाल मसाला, हळद, त्यानंतर मीठ, हिरवं वाटण आणि चिंचेचा गोळा आपल्याला लागणार आहे. तो मी इथे घेतलेला नाही आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये तुम्हाला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यात तुम्हाला 1.5 ते 2 चमचे हिरवं वाटण टाकायचं आहे आणि ते खमंग तेलावर परतून घ्यायचं आहे. हे हाय फ्लेमवर करायचं आहे, जेणेकरून त्याचा कच्चा वास आहे लसणाचा वगैरे तो निघून जाईल. त्यानंतर जे आपण उभं चिरलेलं टोमॅटो आहे ते ह्यात टाकायचं आहे. तेही थोडं नरम होईपर्यंत तुम्हाला ह्यात परतायचं आहे. त्यानंतर तुम्हाला यात लाल मसाला जो घरगुती आहे, त्यानंतर हळद आणि ते थोडेसे परतायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला मुशी घ्यायची आहे, ज्यात आपण काटेवाले पीस यूज केले आहेत, ज्यात बोन आहे ते ह्यात टाकायचे आहेत. त्यानंतर ते टाकून थोडेसे परतायचे आहेत. त्यांचा कलर चेंज होईपर्यंत तुम्हाला हे परतायचं आहे. अतिशय हे तुम्ही लो फ्लेमवर केलं तरी चालेल, पण शक्यतो तुम्ही हे हाय फ्लेमवरच करा. त्यानंतर ह्यात आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाकल्यानंतरसुद्धा हे थोडंसं मंद आचेवर तुम्हाला हे असंच ठेवून थोडंसं परतायचं आहे. त्यानंतर तुम्ही हे चिंचेचा कोळ यात घालायचा आहे. चिंच तुम्ही जुनी चिंच किंवा काळी चिंच जी म्हणता आपण ती यूज केली तर हरकत नाही, कारण की त्याने टेस्ट थोडा वाढतो. आंबट तिखट चव असते ह्याची कालवणाला. त्यानंतर झाकण ठेवून तुम्हाला 10 मिनटं ह्याला उकळ काढायचे. त्यानंतर आपण फ्राय कसं करायचं ते बघूया. बोनलेस पीस घेतलेत मी. तर ह्यामध्ये मी 1.5 ते 2 चमचे असं हिरवं वाटण घेतलं आहे. त्यानंतर मी ह्यात हळद टाकली आहे. 1/2 चमचा तुम्ही ह्यात हळद टाका. हळद टाकल्यानंतर तुम्हाला 1 ते 1.5 चमचा तुम्ही घरगुती मसाला घेऊ शकता तुमच्या टेस्टप्रमाणे. माझा चमचा मोठा आहे, त्यामुळे तुम्ही अर्धा चमचा घेतला आहे, पण तुमचा टीस्पून 1 ते 1.5 चमचा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ. त्यानंतर एकजीव करायचं आहे. पॅनवर हाय फ्लेम ठेवून तेलावर हे फ्राय करायचं आहे. सुरुवातीला फ्लेम तुम्ही हाय ठेवा, जेणेकरून हे तुम्हाला चिटकणार नाही पॅनला आणि ह्याचा फ्लेवर खूप छान येईल. जेव्हाही तुम्ही हाय फ्लेमवर करता त्यातला फ्लेवर एन्हान्स होतो. आणि जेव्हा तुम्ही ही सगळे पीस तव्यावर टाकून डन व्हाल, त्यानंतर तुम्ही फ्लेम ह्याची लो करायचे आणि अगदी मंद आचेवर दोन्ही साईडनं तुम्हाला हे खरपूस फ्राय करायचं आहे. आता आपण इथे बघूया आपल्या कालवणाला छान उकळ आली आहे आणि हे 5 ते 10 मिनटात तुमचा मुशीचं कालवण होऊन जातं. इथे फ्राय पीसवर तुम्ही बघाल तर एक व्हाईट कलरची लेअर आली आहे. तर हे आहे फिश फॅट. याचा अर्थ की तुमची फिश अतिशय ताजी आहे आणि फ्रेश आहे. आणि मुशी हा प्रकार शरीरासाठी खूपच जास्त हेल्दी आहे. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, खूप वर्षांपासून कंबर दुखते किंवा बसण्याने त्रास होतो, त्यांनी तर ही मुशी आवर्जून खायला हवी, कारण की ह्याच्यात मेडिकल बेनिफिट्ससुद्धा आहेत. फिश ऑइल आहे, तुम्ही जे बघू शकतात की हे शरीरासाठी अतिशय हेल्दी आहे आणि चवीलाही अतिशय उत्कृष्ट लागते. हे बनवण्याचे विविध प्रकारसुद्धा आहेत, त्यातलाच हा एक प्रकार आहे. तर तुम्ही हा आवर्जून बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आपली ही फिश फ्राय दोन्ही साईडनं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे. इथे आपलं कालवणी रेडी झालेलं आहे आणि अशा प्रकारे माझी संडे लंच हा असा झालेला आहे. या जेवायला.